मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये पनवेल महानगरपालिकेने बाजी मारत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावलेला आहे। पनवेल महानगरपालिकेची पूर्ण टीम या ठिकाणी आयुक्त श्री मंगेश चितळे सर आहेत, उपायुक्त गावडे साहेब आहेत आणि या ठिकाणी खारगे साहेब आहेत। सर, सर्वप्रथम आपलं अभिनंदन। या ई-गव्हर्नन्स सुधारणेमध्ये पनवेल महानगरपालिका राज्यात पहिली आलेली आहे। ही संकल्पना राबवताना कोणकोणत्या नवकल्पना राबवल्यात? धन्यवाद। आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेमधून कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील जनतेला अत्यंत सोयीस्कर सुलभतेने जास्तीत जास्त सेवा कशा पुरवता येतील, त्यांच्या तक्रारींचं निवारण कशा प्रकारे करता येईल, या अनुषंगाने ई-गव्हर्नन्सचा वापर आणि प्रशासकीय सुधारणा करण्यात याव्या अशा संदर्भामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी हा 150 दिवसांचा कार्यक्रम या ठिकाणी लॉन्च केलेला होता। महानगरपालिकेने विशेषतः पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील जे नागरिक आहेत या नागरिकांना अत्यंत सुलभतेने त्यांना महानगरपालिकेची सेवा त्यांच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचता येतील ह्या अनुषंगाने महानगरपालिकेने ई-गव्हर्नन्सची संकल्पना राबवताना आम्ही डॅशबोर्ड नव्याने तयार केले, जेणेकरून वेबसाईट आमच्या अद्ययावत करून घेतल्या, ज्याच्यामध्ये AIचा वापर चालू केला, ज्याच्यामध्ये जर का दृष्टीहीन जर का असतील तर त्यांना पण ती वेबसाईट कशा प्रकारे वापर करता येईल, त्यामध्ये फीडबॅक मेकॅनिझम जे आवश्यक आहे, म्हणजे उत्तरदायित्व जे आपण करणं अपेक्षित आहे। उत्तरदायी माणूस कधी होऊ शकतो ज्यामध्ये जेव्हा आपली यंत्रणा ती कशा प्रकारे काम करते ह्याच्यामध्ये फीडबॅक नागरिक अत्यंत सुलभतेने जेव्हा दाखवू शकतील तेव्हाच ते आपण उत्तरदायित्वाचं हे होऊ शकतं। त्या अनुषंगाने तसे अनेक चेंजेस महानगरपालिकेने त्याच्यामध्ये केले। ई-गव्हर्नन्सच्या अनुषंगाने आता ह्या ठिकाणचा टॅक्स हा फार मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। मग नागरिकांना टॅक्स अत्यंत सुलभतेने कशा प्रकारे भरता येईल, त्यांचं बिल कसं भरता येईल। आता इव्हन आम्ही त्याच्यामध्ये महानगरपालिकेने स्वयंमूल्यांकन, स्वयं कर निर्धारण ही एक नवीन प्रणाली त्याच्यामध्ये ॲड केली की तुमचा टॅक्स तुम्हीच लावा। त्या अनुषंगाने तुमचं बिल तुम्ही स्वतः बघू शकता, तिथूनच तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता। अशी सुविधा आपण करमित्र ह्या नवीन आपण जो AI ॲप त्या ठिकाणी आणला, ब्लॉकचेन त्या ठिकाणी आणली आपण त्याचा वापर केला। त्यामुळे AIचा वापर करून जास्तीत जास्त नागरिकांना सुविधा देणं हे आवश्यक होतं, ते आम्ही केलं पूर्णपणे। चॅटबॉटची आपण तयारी केली, त्याच्यामध्ये चॅटबॉटच्या माध्यमातून सगळ्या RTS अंतर्गत असलेल्या आमच्या जेवढ्या काही 70 सेवा आहेत त्या 70 सेवा आम्ही त्या ठिकाणी लॉन्च केल्या, ज्या आपण आपले सरकारशी निगडीत आपण त्याच्यामध्ये केल्या आहेत। त्या महानगरपालिकेने ट्रान्सपरन्सीच्या अनुषंगाने ई-ऑफिसचा आम्ही अंगीकार पूर्णपणे केला। आता महानगरपालिकेकडे आमच्याकडे कुठल्याही प्रकारे फिजिकल फाईल्स चालत नाहीत, सगळ्या संपूर्णपणे ई-ऑफिसवर चालतात। जो कोणी व्यक्ती मागेल त्या ई-ऑफिसमध्ये त्या फाईल त्यामध्ये घेऊ शकतात, कोणी पाहू शकता, कोणी त्याचे प्रिंटआउट्स घेऊ शकता। या अनुषंगाने ट्रान्सपरन्सी जी अपेक्षित त्याच्यामध्ये शासनाला आहे ती देखील आम्ही त्याचं हे केलं आहे। त्यामुळे ह्याचा सगळ्याचा जेव्हा आढावा घ्यायचा होता तेव्हा मग क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या मार्फत शासनाने त्यामध्ये व्हेरीफाय केलं आणि त्यानुसार महानगरपालिकेला ई-गव्हर्नन्स याच्यामध्ये आम्हाला हे दिलं आहे। याच्या व्यतिरिक्त अतिक्रमणं आपल्या जी आहेत ती डिटेक्ट करणं आणि त्यांच्यावरती प्रभावीपणे कारवाई करणं या अनुषंगाने GISचा वापर त्याच्यामध्ये आपण केला आहे। तर अशा प्रकारे सर्वांगीण स्वरूपामध्ये नवीन आलेल्या AI टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना सुलभतेने सेवा देणं, त्यांच्या तक्रारीचं निराकरण करणं, त्यांच्या तक्रारीबद्दलचं फीडबॅक त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, या अनुषंगाने आम्ही जास्तीत जास्त ॲक्टिव्हली काम केलं आणि जे शासनापर्यंत पोहोचलेलं असं मला वाटतं। सर, काही दिवसांपूर्वी 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये पनवेल महानगरपालिका राज्यात तिसरी आली होती आणि त्यानंतर काही दिवस उलटत नाही आहेत, तर 150 दिवसांच्या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेने राज्यात आपलं पहिलं स्थान निश्चित केले। कसं पाहता यशाकडे? नाही, ही सुरुवात आहे असं म्हणेन त्यामध्ये खऱ्या अर्थाने की नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याच्या अनुषंगाने नागरिकांच्या ठिकाणी आम्ही स्वतःला पाहतो की मी ॲज अ सामान्य नागरिक म्हणून मला काय काय अडचणी येऊ शकतात। आता फॉर उदाहरण जर का आपण बघितलं की एखाद्या नागरिकाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर कागद कुठला घ्यावा, तो फुलस्कॅप घ्यावा की कुठला घ्यावा, मग ते कोणाकडे तक्रार करावी, मग ती आता आपण लेटर रायटिंग संपलेलं विसरलेलं आपण त्यामुळे मग तो मायना कसा लिहावा इथपासून लोकांची सुरुवात असते। या सगळ्याला आपण फाटा पूर्णपणे देतो आहे। आपण त्याच्यामध्ये असं केलं की आमच्याकडे कॉल सेंटर आम्ही चालू केलं, त्याच्यावरती 24 तास आमचे कर्मचारी त्या ठिकाणी अवेलेबल असतात आणि तुम्ही फक्त त्या टोल फ्री नंबरवरती कॉल करायचं, तुमचं नाव सांगायचं, मोबाईल नंबर सांगायचं आणि तुमची तक्रार सांगायची। आमचा जो टोल फ्रीवरचा जो नंबर त्या ठिकाणचा व्यक्ती आमचा जो आहे कॉल सेंटरचा, तो व्यक्ती आमच्या तक्रार त्याच्यामध्ये एंटर करून घेतो, जेणेकरून नागरिकांना अत्यंत सुलभ झालं। पत्र लेखन करत बसा, कोणापाशी अप्रोच व्हा, ते दाखल करा, ह्याच्यामध्ये गाडी करून या, रिक्षा करून या, ती तक्रार दाखल करा, अशा प्रकारे कुठल्याच गोष्टी तर लागत नाहीत। एका फोन कॉलवरती पण आपण त्यामध्ये तक्रार रजिस्टर करू शकतो आणि त्याचा आढावा आमच्याकडे आम्ही प्रत्येक आमचे अधिकारी जेवढे आहेत ते प्रत्येकजण आढावा घेतो त्याच्या बाबतीमध्ये। आपल्या सरकारवरच्या किती तक्रारी आलेल्या आहेत, PG पोर्टलवरती काय आलेत का आणि आमच्या ह्या सिस्टीममार्फत किती आलेल्या आहेत, त्या सगळ्या तक्रारींचं निराकरण झालं की नाही हे आम्ही व्यक्तिशः त्याची दखल घेतो, जेणेकरून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे
नागरिकांच्या तक्रारीचं निवारण होऊ शकेल. निश्चित राज्यातल्या 29 महानगरपालिका यात सहभागी झाल्या होत्या. तर जसं तुम्ही उल्लेख केलात डिजिटलायझेशन हा खरं तर त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता. तर ई गव्हर्नन्स असेल किंवा प्रशासकीय सुधारणा असेल, डिजिटलायझेशन असेल, हे करताना कोणकोणती आव्हानं होती, त्याची मात कशी केली पनवेल महानगरपालिकेने? कसं आहे, आपण बऱ्याच गोष्टी करतो परंतु लोकांपर्यंत पोहोचणं देखील आवश्यक आहे. आता पनवेल कनेक्ट नावाचं आम्ही आमचं ॲप एक तयार केलं होतं. लोकांना सुलभता कशा प्रकारे असेल, सुलभता म्हणजे कशी, आता उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आग लागलेली आहे आणि आपल्याला सुचत नाही की आता मी फायर ब्रिगेडचा नंबर माझ्याकडे नाही आहे अवेलेबल, मग मी काय करणं अपेक्षित आहे, मी गुगलवर जातो, गुगलवर नाव टाकतो फायर स्टेशनचं, हे ते मग नंबर घेतो आणि तो करतो. आता त्याच्यामध्ये गरज नाही आहे. आम्ही आमच्याकडे पनवेल कनेक्ट ॲपवरती आम्ही आमचं इमर्जन्सी नावाचं टॅबच दिलं आहे. तो टॅब क्लिक केल्या गेल्या फायर डिपार्टमेंट दिसतं, त्याला हे केल्या गेल्या तुमच्या ठिकाणचे कुठल्या ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणच्या फायर ब्रिगेडचा नंबर तिथे ठिकाणी अवेलेबल आहे, त्याला क्लिक केल्या गेल्या डायरेक्टली कॉल त्या ठिकाणी जातो. हे जे इजमेंट आहे ना, नागरिकांच्या ठिकाणी आपण स्वतःला ॲझ्युम करून त्यानुसार त्याला येणाऱ्या अडचणी त्यांचं निराकरण कसं करता येईल, त्याच्यामध्ये सुलभता कशी येईल, ह्या अनुषंगाने आम्ही मनापासून प्रयत्न केले. त्याचं हे द्योतक आहे. निश्चितच सर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये पनवेल महानगरपालिकेने राज्यातल्या 29 महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर 26 जानेवारी दिनी निश्चितच पनवेल महानगरपालिकेने आपला झेंडा फडकवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. साहिल रेळेकर, जय महाराष्ट्र न्यूज, पनवेल.